काय करत होतीस तू? मी काय केलंय? मी फक्त तिला तिच्या आजीकडे जायला सांगितलं. नाही आई, ऐकलं मी. तू तिला इथून हकलवण्याचा प्रयत्न करत होतीस. हे काय झालंय तुला? तू असं कसं वागू शकतेस? केवढी घाबरली माहितीये तुला? हे बघ, मी तिला मुद्दाम घाबरवण्यासाठी म्हणून काही बोलले नाही. अरे मुद्दाम नाही, पण आई भीती तर वाटली ना तिला. वय काय तिचं, लहान आहे अगं ती. हे बघ आई, तुलाही माहिती आहे की आधी तिची आई गेली, मग वडील गेले. अगं या सगळ्याचा काय परिणाम झाला असेल त्या बिचारीवर. नशिबाने भावना मॅडमची माया तिला मिळते. मी इकडे वडिलांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं का बघवत नाहीये तुला? नाही बघवत आहे, नाही बघवत आहे मला. हे बघ, तू मला काही म्हण सिद्धू, हवं तर वाईट ठरव, पण ह्या बाबतीत आहे माझं मन कोतं. असं काय? भावना मॅडमचा तर तुला काहीच प्रॉब्लेम नाही. मी बघतोय ना, तू खूप बरं वागतेस त्यांच्याशी. मग आनंदीचा काय त्रास आहे तुला? मला नाही माहित. हे बघ, आनंदी जर दुसरी कुठली मुलगी असती ना, तर मी एखाद वेळ तिला स्वीकारलं असतं. ती फक्त भावनाची मुलगी, आणि ती सुद्धा मानलेली. हे मी सहनच नाही करू शकत सिद्धू. उलट मला आश्चर्य वाटतं की पुरुष असून तुला कसं हे सगळं पटतंय. खरं खरं सांग, तुला असं नाही वाटत की तुझं मूल हे तुझ्या वंशाचं असावं? ती कोण कुठली मुलगी आनंदी, तिच्या आई बाबांचा पत्ता नाही, ती ती आपलं रक्त नाहीये सिद्धू. ती तुझ्या मुलीचा मान मिळवतीये. मी हे सहनच नाही करू शकत. आणि मुळात ती या घरात तुझ्या मागे मागे बाबा म्हणून हाक मारत फिरताना मी तिला बघूच शकत नाही सिद्धू. नाही नाही, ती या घरातून बाहेर गेलीच पाहिजे, आणि त्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करेन. हे सगळं तू बोलत नाहीयेस आई. गाडे पाटलांची सून बोलते. मग तू ही तुझ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झालाय म्हणून तुला दिसत नाही. हे का आईची तिच्या लेकरासाठीची माया बोलते. अहो मग करा ना कबूल. पैसा महत्वाचा नाहीये, नाती महत्वाची आहेत. हे बघा, तुम्ही कबूल नाही केलं तरी मला माहितीये तुमचं मन हेच म्हणतंय, नातीच महत्वाची आहेत. खरं तर तुम्हाला ना दोरीच्या या बाजूला येऊन ही आनंदाची बातमी सांगायची, हो की नाही? आता मी काय म्हणते ते ऐका. ते शाळीग्राम विकायची कल्पना डोक्यातनं काढून टाका आणि सगळ्यांसमोर कबूल करा, पैसा महत्वाचा नाहीये, नातीच महत्वाची आहेत. लक्ष्मी, अगं तू जे काही बोलतेस ते अजिबात पटत नाहीये मला. शेवटी पैसाच महत्वाचा आहे. हो, लक्ष्मी, या दोरीला झुगारून आत्ता तुझ्याकडे यावंसं वाटतंय का? मी हे सगळं का करतोय हे तुला सांगायचं आहे, पण ही योग्य वेळ नाहीये. असं केलं तर संतोषला अक्कल येणार नाही, म्हणून तुझ्यापासून हे लपवावं लागतंय. लक्ष्मी, अशी डोळे फाडून बघतेस का माझ्याकडे? अहो तुम्ही अहो तुम्ही काय? हे बघ, बरोबर तेच बोलतोय मी. जरा कान उघडे ठेवून नीट ऐक. पैसा हाच महत्वाचा आहे. ते बरोबर बोललात बाबा. हा. अगदी बरोबर, पैसाच महत्वाचा आहे. हे बघा बाबा, आईची सवय तुम्हाला माहितीये, गोड बोलून ती सगळ्यांना आपल्या बाजूने करते, पण तुम्ही अजिबात बळी पडू नका. संतोष, आपली बाजू किती स्ट्रॉंग आहे माहितीये ना तुम्हाला. नाती महत्वाची नसतात, इमोशनल होऊन काही पोट भरत नाही बाबा. त्यासाठी पैसाच गाठीशी लागतो. आणि शाळीग्राम विकून पैसे जर का येणार असतील आणि आपल्या समोरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर काय हरकत आहे? हो, योग्य निर्णय घेतलाय तुम्ही बाबा, कधी नव्हे तो. खरंच आता तुम्ही माझे बाबा शोभता. वाह काकू, तू असा रोजचा साधा सोपा स्वयंपाक सुद्धा जो काय चविष्ट करतेस ना, मजा आली खरंच. स्वर्ग ना खरं तर या साध्या गोष्टींमध्येच आहे, मी तुला सांगते. हो का? एखाद्याचं कौतुक कसं करायचं ना, हे हिच्याकडून शिकायचं. आणि असा अफलातून स्वयंपाक कसा करायचा ना, हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण आजचा बेत अगदी मस्त जमून आलाय. का नाही होणार?
आज माझ्या मुलाचं काम मार्गी लागलंय. आनंदात आहे मी, म्हणून त्याच्या आवडीचे गुलाबजाम केलेत. काय रे, मज्जा आहे बाबा एका मुलाची. पण खरंच विश्वास, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती गोष्ट तडीस कशी न्यावी हे तुझ्याकडनं शिकावं. पण बाबा, अजून स्ट्रगल आहे पुढे. म्हणजे प्रोजेक्ट सक्सेसफुल पण झाला पाहिजे ना. हे बघ, तू असंच चिकाटीने काम करत राहिलास ना, ते प्रोजेक्ट नक्कीच सक्सेसफुल होईल. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि काय म्हणतात त्याला, मला नक्की शब्द आठवत नाही आता. हा, ऑल द बेस्ट. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट म्हणा, गरज आहे. पण अलिजा, हम्म, आजचा मेनू अगदी छान झालाय. पण असाच मेनू अधूनमधून व्हायला काहीच हरकत नाही का? बरं. बरं, तुमचं जेवण सावकाश चालू द्या. मला थोडंसं काम आहे. मी जरा माझ्या खोलीत जातो. ललिता, मला तांब्यावर थोडंसं पाणी पाठवून द्या. आता कसला विचार करतोय? आता सगळं छान होणार आहे. हा, आणि हे सगळं जेवण संपव. सई, लक्ष दे का हा सगळं संपवतो की नाही. हा, मी पाणी देऊन येते ना तरी चिडतील. काय रे विश्व, आम्ही सगळेजण तुझ्यासाठी एवढे आनंदी आहोत आणि तू काय असा मनोज कुमार होऊन बसलायस. आनंद आहे ग, मग पण काही गोष्टी ना विचित्र घडताय. विचित्र? हो, म्हणजे तुला कसं सांगू मला माहिती नाही, पण काय आता? पण काय? लक्ष्मी, ए लक्ष्मी, सॉरी सॉरी सॉरी, तुझी झोप मोड केली का? पण तुला काहीतरी सांगायचं आहे. तुला तर माहिती आहे ना लक्ष्मी, आपण भेटलो त्या दिवसापासून दररोज मी काय केलं, माझ्याबरोबर काय काय घडलं, हे सगळं तुला सांगायची माझी सवय आहे. म्हणून तुला उठवलं. अगं, आज एक खूप आनंदाची गोष्ट घडली. तुला सांगायचा खूप प्रयत्न केला मी, पण नाही जमलं. ऐका, अगं ए लक्ष्मी, तुला आठवतं ना, मागच्या नोकरीत शेवटी मला हे लक्षात आलं होतं की इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढतोय. म्हणजे खूप लोक आता इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहेत. मी तुला सांगितलं होतं, आणि म्हणूनच मी इलेक्ट्रिक गाड्यांचं काम शिकायला सुरुवात केली होती. म्हटलं की आपण स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला अजून काही वर्ष नोकरी करता येईल. पण कंपनीनं काढून टाकलं अचानक नोकरीवरून. आणि मला वाटलं की का केली मी एवढी मेहनत, का शिकलो सगळं. सगळी मेहनत वाया गेली. पण तेव्हा तू मला सांगितलं होतंस की निवास, शिकलेलं कधीही वाया जात नाही. एक ना एक दिवस ते तुमच्या उपयोगी येणार. अगं, हा तेच झालं आज. झालं काय, आमच्या गॅरेजमध्ये एक इलेक्ट्रिक गाडी आली होती सर्व्हिसिंग करता, आणि कुठल्या मेकॅनिकला करताच नाही आली. मी त्या गाडीचं काम केलं आणि त्यामुळे मला बोनस मिळाला, बक्षीस मिळालं. अगं, आणि त्यावेळी केलेली मेहनत, त्याचा फायदा आज झाला मला. पटलं मला तुझं. आणि आजच तुला भरल्या ताटावरनं उठून जावं लागलं ग लक्ष्मी.
आजपर्यंत आपण खूप संकटांचा सामना केला, पण दरवेळी आपण एकमेकांबरोबर होतो. अगं, एक कप चहा सुद्धा अर्धा अर्धा वाटून घेतो ना आपण. आणि जे काही घडलं आज, त्याला मी कारण आहे. मला माफ कर लक्ष्मी, खरंच माफ कर. आणि तुला जमलं तर माझ्या आनंदात सहभागी होशील. वाट बघतोय मी, वाट बघतोय तुझी. झोप. लक्ष्मी, अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आज ना आमच्या गॅरेजमध्ये एक ईव्ही आली होती. ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल ग. आणि ती ना रिपेअर करणं कोणाला जमतच नव्हतं. अगं मी ती रिपेअर केली आणि मालक एवढा खुश झाला, त्यांनी मला बक्षीस दिलं. तू जे काही बोलतेस ते अजिबात पटत नाहीये मला. शेवटी पैसाच महत्वाचा आहे. निवास, मला माहितीये तुम्ही माझी वाट पाहताय. खरं तर आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. मला मात्र तुमचं कौतुक नाही करता येत आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमचा खूप अभिमान वाटतो. एवढी वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे जे काम केलं त्याचंच फळ आहे. होय, हाच तर तुमचा खरा स्वभाव आहे. या क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे, आपल्या मुलांमुळे आपल्यामध्ये जो दुरावा आलाय ना, तो लवकरात लवकर संपू दे. लवकरच तुमच्या लक्षात येऊ दे की तुमच्यासाठी पैशापेक्षा नातीच महत्वाची आहे. निवास, तुमची लक्ष्मी तुमची वाट पाहते. लवकर परत या. लक्ष्मी, काय आहे? अगं अहो, गरम गरम वडापाव आणि चहा. कोण जाणे के काळी केले तुला पसंत, वाट्याला सुखच आले या उंजळी अनंत, माझ्या शिशे. त्याचं काय लक्ष्मी, तुला आराम मिळावा असं मला वाटत होतं, आणि तुझी सगळी कामं झाली पाहिजेत असं तुला वाटत होतं. मला वाटत होतं की फक्त आजीला आनंदीचा त्रास आहे, तिच्या पुढे डोकंफोडी करावी लागेल. पण आज आईने जे काही केलं ना, ते खरंच खूप भयंकर होतं. बिचारी आनंदी, काय वाटलं असेल तिला. देवा, प्लीज भावना मॅडमना हे सगळं कळू देऊ नकोस. जाम वाईट वाटेल त्यांना. एकाच वेळी ऑफिस आणि क्लास कसं मॅनेज करू मी? काहीतरी मार्ग सुचव. भावना,
माझी सुट्टी संपायला अजून खूप दिवस आहेत ना? हो, अजून 1 महिना तरी आहे. का हो? मग मी काही दिवस आजीकडे किंवा आत्याकडे राहायला जाऊ का? असं का विचारताय तुम्ही? काय झालं? नाही, ते माझे सगळे फ्रेंड्स सुट्टीत त्यांच्या आजीकडे, मामाकडे, आत्याकडे राहायला जातात, म्हणून मी म्हणत होते. आनंदी, उगाच खोटं बोलू नका. तुम्ही एक वेळ आजीकडे जायला हट्ट करा, पण आत्याकडे जायचा तुम्ही विषयही स्वतःहून कधी काढणार नाही. मला खरं काय ते सांगा. काय झालंय? कोण काय बोललंय तुम्हाला? रेणुका आजी मला म्हणाली की तू आणि बाबा बिझी असता, मग तू एकटी बोर होत असशील, मग तू त्याच्यापेक्षा आजीकडे नाहीतर आत्याकडे जा. आनंदी, तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाहीये, कळलं? तुम्हाला नाही होणार इथे बोर. मी आहे ना, मी आणि बाबा तुम्हाला खूप वेळ देऊ, तुमच्याशी खेळू आम्ही खूप. हां, पण तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? हो भावना. ए गुंड्या, ही काय टेन्शन घ्यायची वेळ आहे का? ही वेळ आहे झोपायचे. गुड गर्ल. त्यामुळे आता तू काय करणार? वेळेत झोपणार. शाबाश. झोप आता आणि एकदम गोडू पोहायचं, ठीक आहे? तुम्ही किती छान समजावलं होतं त्यांना. लहान आहे ना म्हणून जमलं. खरंच किती बरं झालं असतं ना सिद्धिराज, आपलंही जर का लहान मुलांसारखं असतं तर. म्हणजे आपल्यालाही लहान मुलांसारखं सगळं टेन्शन विसरून छान झोप लागली असती ना, तर खरंच खूप बरं झालं असतं. सांगणार आहेस का मला? आज मिस्टर कानिटकरच्या ऑफिसमध्ये ना जरा विचित्र जाणवलं मला. विचित्र? हा, म्हणजे तिथे ऑफिसमध्ये जानू भेटली आणि हा, जानू भेटली ना, मग तुला विचित्र वाटणं स्वाभाविक आहे. अगं, तसं नाही ग मंद. मग कसं रे मूर्ख? झालं तुझं? बोलू का मी? बोल. अगं म्हणजे हे बघ, जानू तिथे भेटणार हे अपेक्षित होतं मला. आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. पण तिचा नवरा जरा विचित्र वागत होता का? रिली? हां, म्हणजे हे बघ ना, बिझनेसमॅन म्हणून तो खूप हुशार आहे, एकदम परफेक्शनिस्ट म्हणावा तसा आहे. बट जानूचा नवरा म्हणून ऑड वाटला मला. पण असूच शकतो. म्हणजे हे परफेक्शनिस्ट लोकांना जरा विक्षिप्तच असतात. त्यांना असं सगळं वेळेत, प्रमाणात, अगदी मापात असं हवं असतं. त्यांच्या तत्वांशी ते तडजोड नाही करत. ते ना असे जरा स्टबन असतात, आपला मुद्दा लावून धरतात. म्हणजे त्या जयंतने पण नाही का फॅमिली ट्री साठी किती अगदी फोर्स केला होता बघ. पण तुला सांगू का, खरं तर ना या जगामध्ये फक्त गणित परफेक्ट आहे, लोक नाही. त्यामुळे तुला तो ऑड वाटूच शकतो. तसंच असेल बहुतेक. मीच खूप विचार करतोय. पण तरी सुद्धा अशा नवऱ्यासोबत डील करणं जानूसाठी खूप अवघड होत असेल ना. हे तर आता तिलाच विचारावं लागेल. मी विचारू का?
करू का जानूला फोन? रेणुका काकूंनी असं बोलायला नको होतं. मला कळतंय ते. मॅडम, त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो तुम्हाला. नाही नाही सिद्धिराज, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. मी आनंदींच्या काळजीत ओघाओघानं बोलून गेले. असो, हे सगळं थांबवणं आपल्या हातात नाहीये. आपण कितीही प्रयत्न केले ना तरी आपण कुठे कुठे लक्ष देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपल्यालाच काहीतरी कठोर पाऊल उचलावं लागणार आहे. म्हणजे सिद्धिराज, आपण लवकरात लवकर पैशांची सोय करायला हवी. आनंदींच्या शाळेची फी भरावी लागेल, म्हणजे दुसरीकडे कुठेही न जाता आनंदी पुन्हा बोर्डिंग स्कूलला जाऊ शकतील आणि तिथेच त्या सेफ असतील. मॅडम, हो, होईल सगळं ठीक. प्लीज असं खचून जाऊ नका. खचू नको तर काय करू सिद्धिराज? आजपर्यंत एक आई म्हणून आनंदींसाठी मी काहीच नाही करू शकले. साधं एक हक्काचं घर नाही देऊ शकले त्यांना, म्हणून आज त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये जावं लागतंय. आपल्याकडे ना हे असंच असतं. एखादी मुलगी तिने ठरवलेल्या सगळ्या गोष्टी तडीच नेण्याचा प्रयत्न करत असते, पण तसं तिला करताच येत नाही. कारण माहितीये? कारण तिच्या आयुष्यातले निर्णय ती सोडून बाकी इतर सगळी माणसं घेतात. असो मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो की यापुढे असं तुम्हाला आयुष्यात कधीच वाटणार नाही. आणि माझी मुलगी आनंदी काहीही झालं ना तरी आयुष्यात हे वाक्य बोलणार नाही. याची काळजी तिचा हा बाप घेईल. मॅड, आता का फोन करतोय हा? जयंतला जर हे दिसलं तर वाट लागेल माझी. जानू, तुझा फोन वाजला का? माझा? नाही, माझा कुठे फोन वाजला नाही. बहुतेक तुझा फोन वाजला असेल. नाही जानू, माझा पण फोन नाही वाजला. हो का? माझाही नाही वाजला अरे फोन. चल झोपूयात. हो. गुड नाईट. गुड नाईट. मॅड, का फोन केला असशील तू आता? काही प्रॉब्लेम झालाय का? कसं कळणार? आपली इतके दिवस मागे पडलेली मैत्री जर आता पुन्हा एकदा मान वर काढणार असेल तर त्याचे तुला आणि मला काय परिणाम भोगावे लागतील याची कल्पनाही नाहीये रे तुला.
जयंत काय झालं जानू? फोनवर काय करत होतीस? तो फोन दे इकडे. दे तो फोन. फोन हो. काय झालं जानू? तुला झोप लागत नाहीये का? हो. मग मला सांगायचं ना, मी पण तुझ्यासोबत जागा राहिलो असतो ना. तू हा फोन का बघत बसलीस? ही काय फोन बघायची वेळ? आणि तुला तर माहिती आहे, जागरण केल्याने डार्क सर्कल्स येतात. हो जयंत, त्याचं काय ना, माझं डोकं खूप ठणकतंय अरे, म्हणून बसले मी. मला सांगायचंच ना, तू झोप. मी छान तुला हेड मसाज देतो, तुला मस्त झोप लागेल. अरे जयंत, जानू. कशाला उगाच? जानू झोप झोप, मी सांगतोय ना, झोप. ये. जयंत, डोळे मीट डोळे. बघ आता तुला कशी मस्त झोप लागेल. हा खरं वागतोय की खोटं? जानू काय करतेस? आता डोळे मिटायचे. जानू, माझ्यापेक्षा तू फोनला सुद्धा जास्त अटेन्शन दिलेलं मला आवडत नाही. तुझं सगळं अटेन्शन फक्त माझ्यावर असलं पाहिजे. मी तुला 24 तास 1440 मिनिट्स 86,400 सेकंद माझा विचार करायला भाग पाडेन. गुलाबजाम न खाताच वर आलास. जानूशी बोलणं नाही झालंय वाटतं. नाही ना, केला होता फोन पण नाही उचलला तिने. मी तिच्या जागी असते तर मी सुद्धा नसताच उचलला. सई, अरे मग काय, बावळटच आहेस तू. आधी मेसेज करायचा होता ना. त्याने काय फरक पडला असता? जसा फोन नाही उचलला तसा मेसेज पण इग्नोरच केला असता ना तिने. ओ गॉड, माझा मित्र एवढा कसा मठ्ठ आहे. तुला आता सगळं नीट समजावं लागणार आहे. थांब, तू गुलाबजाम खा, मी तुला समजावते. हे बघ विश्वा, ती काय आता तुझ्या कॉलेजमधली मैत्रीण जानू नाहीये. शी इज अ मॅरिड वुमन, सौ जान्हवी जयंत कानेटकर. आणि तू असं कुठल्याही वेळी तिला कॉल करशील? अरे ती तिच्या नवऱ्याबरोबर असू शकते. म्हणून मी तुला म्हटलं की तू तिला आधी मेसेज करायला हवा होता, बाकी काही नाही. ज्या गोष्टीची मला भीती वाटतेय ती फक्त होऊ देऊ नकोस विश्वा. पुन्हा जान्हवीमध्ये अडकू नकोस प्लीज. हे तर आपले परंपरागत शाळीग्राम नाहीये. अरे देवा, कोणीतरी शाळीग्राम बदलले. सासूबाई, सासूबाई जरा हे बघा ना. मला असं वाटतंय की हे आपले परंपरागत शाळीग्राम नाहीयेत. अगो बाई, खरंच की हो ना. हे हलके किती लागताय. मला वाटलंच. सासूबाई, कोणीतरी देवारातले शाळीग्राम बदलले तो. अगं हे काय लक्ष्मी, शाळीग्राम कोण बदलेल? मला काय
झालं आई? वीणा जरा हे घे हातात. हे आपले परंपरागत शाळीग्राम वाटतायत का तुला? नाही आई, हे आपल्या देवघरातले शाळीग्राम नाहीयेत. हो ना. अगं पण कोण बदलणार? कोणाला एवढी दुर्बुद्धी सुचली? देवा परमेश्वरा, अरे काय दिवस दाखवलास हा. कोणी केलं असेल हे जीवघेणं धाडस? कोणाचे हात दगावले असतील? दुसरं कोण असणार? संतोष, संतोष, ही तर ऑफिसला जायला निघाली. तेच ना, आता बायकांच्या शिकवणीचं काय करायचं? अगं नाही, आज तिचं ऑफिस आहे ना, म्हणून शिकवणे संध्याकाळी ठेवले आहेत. मी तर म्हणतो बरंच झालं. भावनाला शिकवणी वर्ग जितका महत्वाचा आहे तितकी नोकरी महत्वाची आहेच की. आपल्याला भावनाचं कौतुक वाटायला पाहिजे की ती नोकरी सांभाळून शिकवणी वर्ग देखील घेणार आहे. पुरे आदिराज, पुरे. कोणी काहीच का बोलत नाहीये? मी ऑफिसला जाते हे कळलंय ना त्यांना, मग तरीही. मॅडम, हा मॅडम, झालं आवरून? हो. चला मग निघूया ना, मी सोडतो म्हणजे. सिद्धिराज ऐका ना, सगळ्यांना कळलंय खरं तर की मी ऑफिसला चालले, पण कोणीच काही बोलत नाहीये. असं कसं? अहो मॅडम, आता बायकांनी शिकवण्याची वेळ बदलली आहे ना. बायकाच ऑब्जेक्शन घेत नाहीये तर घरचे कशाला घेतील ऑब्जेक्शन, है ना? चला चला, जास्त नका विचार करू, चला. भावना दळवी आहेत का घरात? हो, मी भावना दळवी. भावनाने अजूनही कागदोपत्री त्याचं नाव बदललं नाही. ते सिद्धूचं नावही लावत नाही. हो मॅडम, अहो नंतर वाचा ना ते. अहो एक मिनिट. उशीर होत आहे आपल्याला. काय झालं मॅडम? संतोष, बाहेर ये. संतोष, काय झालं आई? काय झालं? कशाला माझ्या नावाने ओरडतेस? संतोष, घरातले शाळीग्राम कुठे? हा? ठीक आहे, तुझ्या हातात आहेत. संतोष, आपल्या घरातले परंपरागत शाळीग्राम कुठे आहेत असं विचारते मी. म्हणजे हे ते शाळीग्राम नाही आहेत? माझ्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करू नको संतोष. मी काय विचारते तुला, खरे शाळीग्राम कुठे आहेत? अरे कुठे आहेत म्हणजे? आणि असे थेट तू मलाच काय विचारतेस? मी तुला काय म्हणायचंय? ते शाळीग्राम माझ्याकडे आहेत. तुला पुन्हा एकदा सांगते, प्रतिप्रश्न नकोय मला. फक्त मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय. शाळीग्राम कुठे आहेत? अरे काय चाललंय? कुठे आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत? हा? नाही, सरळ सरळ तू माझ्यावर आरोप करतेस. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की ते शाळीग्राम माझ्याकडेच आहेत, मीच घेतलेत म्हणून? मुळात ते शाळीग्राम विकण्याची कल्पना बाबांची होती, तू त्यांना विचार. संतोष,
मॅडम मग काय झालं तुम्हाला? थांबा तुम्ही इकडे बसा जरा थांबा. मॅडम शांत व्हा, शांत व्हा, रडू नका तुम्ही. बसा 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 बस काय झालं भावना? सावकाश. आई एक मिनिट. मॅडम हे पाणी प्या. बघितलंस ना किती बायकोच्या मागं पुढं करतोय हा सिद्धू. मॅडम काय झालं तुम्हाला नक्की? सिद्धिराज, माझी नोकरी गेली. काय? असं कसं? त्यांनी असं लिहिलंय की त्यांना आता माझी गरज नाहीये. त्यांनी सिस्टीम अपडेट केली आहे. बघितलंच ना रेणुका, हिला नोकरी केल्याचं किती दुःख आहे. म्हणजे नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडून घरातले कामं चुकवता येतात, पण आता नोकरीला जाणार नाही म्हणल्यानंतर कामं चुकवता येणार नाही ना. आजी परिस्थिती काय? तू बोलतेस काय? अरे या घरात पाऊल ठेवल्यापासून कट कारस्थान करताना हिनं जरा जरी भान ठेवलं असतं तर आज हिच्यावर ही वेळ आली नसते. प्रत्येक वेळेला हिनं आपलीच मनमानी केली. आमचं प्रत्येक म्हणणं हिनं हाणून पाडले. आमचे तळतळ लागल्याशिवाय राहणार नाही काय रे? हा, एक मिनिट. आजी आणि पप्पांनीच तर ऐका ना. बघ हिनं अजून ओळखलेलंच नाही की हिची गाठ कोणाशी पडलेली आहे. मी जर मनात आणलं ना तर हिची नोकरीच काय, हिचं आयुष्य देखील बंद पाडू शकते. जानू मला ज्यूस हवाय, आणशील का? हो आणते. पण मी एकटी गेले तर चालणार आहे ना तुला? इथे तू माझ्या नजरेसमोरच असणार आहेस. पण जानू, जर का तू माझ्या नजरेआड जाणार असतीस तर मी विचार केला असता. जानू, जानू, जानू काय झालं? जानू, जानू तू बस. जानू, जानू दाखव. जयंत अरे ठेच लागली आहे मला, एवढं काही नाही. जयंत अरे इट्स ओके, एवढं काही झालेलं नाहीये, साधी ठेच लागली. मी आणते ज्यूस. थांब. नाही जानू, मी तुला जमिनीवर एक पाऊलही ठेवू देणार नाही. जयंत अरे असं काय करतोयस तू? साधी ठेच लागली आहे मला. जानू, तुला लागलेलं असताना मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला जिथे कुठे जायचंय मी तुला घेऊन जाणार. म्हणजे तू बस इथे, मी आणते ज्यूस. थांब. जानू, मी नाही म्हटलं ना. तू बस, मला ज्यूस हवाय, मी घेऊन येईन. जयंत ऐक ना, माझं खरंच एवढं काही झालेलं नाहीये. जानू, तू प्लीज शांतपणे बस. थांब थांब. आरामात, आरामात. रिलॅक्स. आता बरं वाटतंय? जयंत, हे सगळं तू कधीपर्यंत करणार आहेस? जोपर्यंत तुला लागलेलं बरं होत नाही ना, तोपर्यंत तू जमिनीवर एक पाऊल सुद्धा ठेवणार नाहीस.